पंढरपूर नगरपालिकेतील निवडणूक पुढच्या आठवड्यात रंगणार आहे। यंदापर्यंत पांडुरंग आणि विठ्ठल परिवार अशी दोन प्रमुख राजकीय फौज अस्तित्वात होती। मात्र यंदाचं चित्र काहीच वेगळं आहे। भाजपने जिल्हा यंत्रणा हातात घेऊन स्वतःच्या चिन्हावरच 31 जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे। विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत। पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। एकीकडे भाजप, दुसरीकडे सारेच पक्ष। अजित पवारांची राष्ट्रवादी ही विरोधात। प्रचाराच्या केंद्रस्थानी परिचारक भालकेच। अभिजित पाटलांचे 11 उमेदवार रिंगणात। यंदा पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक अधिकच संघर्षात्मक ठरली आहे, कारण परिचारक आणि भालके पाटील गटांमध्ये वेगळ्याच चढाओढीची लढत आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपच्या वतीने आपले उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेऊन पंढरपूरमध्ये पूर्ण ताकद लावली आहे। नगराध्यक्ष पदासाठी भाजपने श्यामल शिरसाट यांची उमेदवारी जाहीर केली आहे, तर आघाडीने प्रणिता भालके यांना उमेदवारी दिली आहे। भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी कामगिरीवर जोर देत आणि गेल्या 9 वर्षातील हजारो कोटींच्या कामांचा दाखला देत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। तर विरोधकांनी केंद्रात आणि राज्यात सरकार असताना देखील पंढरपूरचा विकास केला नाही, त्यामुळे ते मुद्द्यावरून गुद्द्यावर आल्याची टीका भगीरथ भालके यांनी केली। 100% आज नगरसेवकांच्या बाबतीमध्ये आम्ही 30+ ही संख्या घेऊन या निवडणुकीमध्ये निवडून येऊ। नगराध्यक्षाची निवडणुकीमध्ये चुरस आहे। मला खात्री आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये लोक मोकळेपणाने, मनापासून आणि जागरूकपणे मतदान करून भारतीय जनता पक्षाच्या विकासाच्या या ज्या योजना आहेत त्या योजनेला हातभार लावण्याकरता आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांना विजयी करतील। ही निवडणूक गेले 40 वर्ष ज्यांनी सत्ता त्या ठिकाणी उपभोगली, त्यांनी विकासाच्या आणि केलेल्या काम त्या ठिकाणी त्यांच्याकडे कुठलंच सांगायला नाही, आणि म्हणून विकासाचा मुद्दा सोडून वैयक्तिक टीका टिप्पणी करायची आणि मुद्द्यावरचं गुद्द्यावर आणले म्हणून जे तेच सांगतायत, त्यांनीच त्या ठिकाणी त्या मुद्द्यावरून बाजूला भरकटण्याचं काम आणि पाप एकीकडे केलं। कोणत्या पक्षाकडून किती उमेदवार, कोणाचे किती उमेदवार रिंगणात? पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे 4 उमेदवार, बिनविरोध 1। तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 26 उमेदवार, श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचे 11 उमेदवार, तर काँग्रेसचे 3 आणि अपक्ष 58 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मोहम्मद वस्ताद यांनी स्पष्ट केलंय की ते भाजपच्या विरोधात आहेत आणि राष्ट्रवादी आघाडीच्या बाजूने उभे आहेत। भाजपने अजित पवार गटाच्या मागण्यांचा विचार न केल्यानं या विरोधकांमध्ये तणाव दिसून येतोय। अजितदादा पवार पक्षाची भूमिका आम्ही काही लोक भाजपचा प्रचार करतात, आमच्यातली काही लोक, पण आम्ही सगळेजण भगीरथ दादाच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं काम करतोय। हीच आमची भूमिका। आम्ही सगळेजण तन मन धनाने, जास्तीत जास्त लोक राष्ट्रवादीचे दादांच्या पाठीशी आहेत, ताईंच्या पाठीशी आहेत, भालके ताईंच्या पाठीशी। भाजप बरोबर तुम्ही नाही? आम्ही नाही भाजप बरोबर नाही आम्ही। प्रचार हा रस्ते, शाळांची अवस्था, महिलांसाठी स्वच्छतागृह यासह इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांनी गाजलाय। प्रचारातील प्रमुख मुद्दे आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील कॉरिडॉर, रस्त्यांवरील खड्डे, अस्वच्छ पाणी, धूळ, उपनगरातील खुल्या जागांचा विकास, शाळांची दुरावस्था, महिलांच्या शौचालयांचा प्रश्न, गुंडगिरी आणि दहशतीपासून मुक्त पंढरपूर। पंढरपूर नगरपालिकेच्या या निवडणुकीत भाजप आणि विरोधकांमध्ये संघर्ष रंगणार आहे। तर स्वामी विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीने 11 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, ज्यात आघाडीचा विरोधक भाग निर्णायक ठरणार आहे। त्यामुळे आगामी काळात जनता कुणाला साथ देते हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल। अभिरा जुबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।